नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, आपल्या फरमाईश बोल ह्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, 2020-21च्या आसपास माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं होतं की अमित तू रिॲक्शन चॅनल चालू कर म्हणून. तर मी काय तेव्हा मला काही कामानिमित्त करता नाही आलं, त्यामुळे मी तेव्हा काही नाही केलं. बट आता माझ्याकडे काही काम केल्यानंतर वेळ उरतो, तर मी बोललो की ठीक आहे, तेव्हा नाही जमलं तर आता करूया. म्हणून मित्रांनो, मी हा चॅनल स्टार्ट केला आहे, ज्याचं नाव आहे फरमाईश बोल. ॲक्च्युली त्याच्या नावातच सगळ्या गोष्टी आहेत. फरमाईश बोल म्हणजे तुम्ही मला फरमाईश सांगायची आणि मी त्या गोष्टीवरती रिॲक्शन देणार. म्हणजे हाच खरं तर ह्या चॅनलचा मोटो आहे. आपल्या ह्या चॅनलवरती म्युझिक व्हिडिओ असतील, हिंदी मराठी कुठलेही सिनेमाचे ट्रेलर असतील आणि इतर आणखी काय गोष्ट असेल तर आपण त्याच्यावरती रिॲक्शन देणार आहोत. ॲक्च्युली कसं आहे, लोकसंगीताशी माझं एक वेगळंच नातं आहे. तर मला असं वाटतं की ह्या चॅनलमधून किमान लोकसंगीतावरती जास्त फोकस असला पाहिजे. बाकी इतर सगळ्या गोष्टींवरती रिॲक्शन आणि छोटे मोठे रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करेनच. अजून जर सांगायचं झालं तर असं मनापासून वाटतं की मित्रांनो, मराठी सगळीकडे वाजलंच पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून मराठीला पुढे घेऊन जाऊया. लोकसंगीताला इंटरनॅशनल लेवलला पाहण्याची माझी इच्छा आहे की जे लोकसंगीत आहे आपलं ते इंटरनॅशनल लेवलला गाजलं पाहिजे आणि मराठी वाजलंच पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे, बट स्मृतिदिन आपण साजरा करत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनामध्ये जिवंत आहेत आणि ते आहेत, होते आणि राहतील. असं बोलतात की फेटा हा पुरुषाचा मान आहे आणि लोकसंगीत ही महाराष्ट्राची शान आहे. तर मित्रांनो, आज आपण शहाजीचा बाळ ह्या सॉन्गवरती आपण आज रिॲक्शन व्हिडिओ करतो आहे आणि छोटे मोठे रिव्ह्यू देण्याचा आपण प्रयत्न करू. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, चॅनलवरती सगळे नवीनच आहेत, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि कुठल्या आणखी व्हिडिओ आणि कुठल्या गोष्टीवरती रिव्ह्यू केलं पाहिजे ते मला सांगा. आपला जो छोटा मोठा स्टुडिओ आहे किंवा हे जे आपलं घर आहे ते रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे कधी गाड्यांचा आवाज येईल, तर कधी विमान जातं तर त्या विमानाचा आवाज येईल, तर प्लीज ते समजून घ्या तेवढंसं. तर आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शहाजीचा बाळ. तर बघूया चला मित्रांनो की व्हिडिओ कशी आहे. चला, लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. शहाजीचा बाळ, काळाचा काळ, क्या बात आहे. शहाजीचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबाबा, शिवनेरीवर जन्मला. क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो. शुभन बांधलं तोरण तोरण्याला, शुभन बांधलं तोरण तोरण्याला. शहाजीचा बाळ, क्या बात आहे. काळाचा काळ, जी मागे काय जी म्युझिक वाजते ते ऐकून जे काय मजा येते, जबरदस्त. शिवबाबा, शिवनेरीवर जन्मला. शुभन ये बात, कोरस पण बापा. क्या बात है रे, क्या बात है. आहा. मित्रांनो, मी सांगू इच्छितो की हे जे काय मागे जे काय सगळे म्युझिक्स वाजत आहेत, हे जे काय म्युझिक वाजतं आहे त्याच्यामागे जी डफ आहे, त्याच्यानंतर ताशा आहे, ढोलक ढोलकी सगळं मिक्स आहे आणि त्या वाद्यांचा एकत्र जो आवाज आहे तो आपल्याला जो ऐकायला येतो, जो आपल्या कानावरती येतो आहे, त्याने गाणं काय एकदम खुलून दिसतं आहे. वा वा, ऐकूया आपण. आहा. आहा. क्या बात आहे. आहा. टंडटंग टडंग टंग टडंग. क्या बात. एक नंबर, पूर्ण एकदम स्पिरिटने गातोय. हां हां हां. ये बात. आहा.
यवनाचा काळा जिजाऊचा बाळा ये बात. यवनाचा काळा आहा. जिजाऊचा बाळा ये बात. जन्मला शिवबाळ शिवनेरीवर जन्मला मला क्या बात आहे. शिवबना हम्म. बांधलं तोरण तोरण्याला शिवबना बांधलं तोरण तोरण्याला ये बात. कोरस पण एकदम बाप खतरनाक. हा ॲक्च्युली मित्रांनो, ही जी त्यांनी जी डफ वाजवतोय ही शायरीची एक खरी ओळख आहे. जेव्हा लाईव्ह सॉंग्स असतात तेव्हा ही डफ जे ऐकायला जी मजा येते आणि त्यांचा जे काय आवाज तो पहाडीच असतो म्हणा, तो ऐकायला जो मजा येते, आहा खूप छान. आणि हे गाणं खरंच मी आता एवढंच ऐकलं आहे, इतकंच अप्रतिम आहे. मला एवढी मजा येते, तुम्हाला किती मजा येत असेल. हा क्या बात आहे. मागचं जे पीस जे वाजतात ऑर्गनवरती, हा गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा दांडपट्टा तलवार हा. बाळाला खेळणा हे बात. मित्रांनो, तुम्ही ओळ नीट ऐकली. गडाच्या मध्यभागी बांधला पाळणा आणि बाळाला खेळायला दानपट्टा खेळणा. मित्रांनो, तेव्हाचे जे खेळ होते ते किती अप्रतिम होते ते दिसतंय ना. आणि आज काय खेळतो नाही आपण, काय असं कोणाला कुठल्या गोष्टीबद्दल चुकीचं बोलत नाही. तेव्हाचे जे मैदानी खेळ होते तेच एकदम प्रत्येकाला पराक्रमी बनवायचे, असंच काहीचं. ठीक आहे, ऐकू आणखी पुढे. दांडपट्टा तलवार बाळाला ये बात. खेळणा बाळाला खेळणं क्या बात. गडाच्या मध्यभागी बांधला या पाळणा दांडपट्टा तलवार बाळाला आहा. खेळणा पायात वाळा आहा. दैविक पाळा क्या बात. पायात वाळा दैविक पाळा शिवबा बाळ शोभला जिजाऊचा शिवबा बाळ शोभला क्या बात आहे. आहा. शिवबना बांधलं तोरण तोरण्याला शिवबना आहा. मित्रांनो, हे गाणं ऐकल्यानंतर असं वाटतंय की एकदा बोललंच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही पण लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जे जे तुम्हाला कमेंटमध्ये वाटतं ते प्लीज लिहा. बांधलं तोरण आहा. क्या बात. सगळे वाद्य एकत्र ऐकले जातात. हा बघा, शायरी पेशा असतो. पब्लिक बघितली आहे काय लाईव्हला त्याच्या आहे. आहा. क्या बात. शिवप्रभूंच्या चरणावरती आहा. माथा कविराज गातो शिवरायांची गाथा. ॲक्च्युली ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि मित्रांनो, लोकसंगीतामध्ये किंवा अशा सगळ्या सॉंग्समध्ये हे ऐकायला जी मजा आहे की ज्या सिंगरचं नाव असतं ते त्याच्यामध्ये येतं किंवा ज्यांनी राईट केलं त्याचं नाव येतं. मित्रांनो, खरंच ॲक्च्युली यायला पाहिजे, बिकॉज ती त्यांची मेहनत आहे. ऐकू आपण अजून पुढे. माथा हां हां, कविराज गातो ढोलकी बघितली. शिवरायांची गाथा शिवप्रभूंच्या चरणावरती ठेवून या माथा जिजाऊचा हा. नंद बाळदेवानंद जिजाऊचा क्या बात. नंद बाळदेवानंद बाळदेव आनंद. आनंद झाला मनाला माझ्या आहा. आनंद झाला मनाला क्या बात आहे. शुभान आहा. बांधलं तोरण तोरण्याला शुभान बांधलं डंगडंग 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 डंगडंग. मागची रिदम आहे का, रिदम. हा ये बात. काय गाणं आहे मित्रांनो. क्लास 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 क्लास. काय लिहिलंय काय लिहिलंय काय लिहिलंय काय लिहिलंय. माननीय संगीतकार चंदनजी कांबळे, आपण आपल्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी उदर अंतःकरणाने संमती देऊन सहयोग केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरंच चंदन कांबळे यांचं खरंच मनापासून आभार मानलेच पाहिजेत, कारण तो माणूस एक खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याच्याकडे एक वेगळीच ऊर्जा आहे. आई येडामाईची गाणी, आई काळूबाईची गाणी अप्रतिम अप्रतिम बनवतात, अप्रतिम गातात ते. आपण त्यांच्याही बऱ्याच गोष्टी आपण घेऊ आपल्या चॅनलवरती. शाहीर पृथ्वीराज माळी यांनी गायलेलं गाणं आहे
गाणं एकदम क्लास आहे. विशेषतः त्याच्यामध्ये जे त्यांनी वाद्य वाजवली आहेत ना, जी मागे जे रिदम वाजतं, डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग, जे हलगीचा फील येतो, थाप वाजते, प्लेन जात आहे वरून, तर जरा थोडंसं समजून घ्या प्लीज. तर अप्रतिम गाणं होतं, मस्तच होतं, सुंदर होतं. असंच लोकसंगीत, चांगले लोकसंगीत यावे आणि कधीतरी लोकसंगीत इंटरनॅशनल लेवलला गाजावं, इंटरनॅशनलमध्ये ते गाणं गाजलं पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आपण हे चॅनल चालू केलं आणि आपण एक छोटासा खारीचा वाटा घेतो आहे याच्यामध्ये. महाराजांवरती गाणं आहे, आता त्याच्यावरती काय रिव्ह्यू करायचं, पण गायलं पण अप्रतिम आहे, वाद्य पण खूप छान वाजवले आहेत, खूप छान खरंच. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या गाण्यामधला कुठला पार्ट जास्त आवडला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून मराठीला पुढे न्यायचं आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक असेच तुम्हाला आवडणारे वेगवेगळी गाणी, वेगवेगळे अजून कुठले काय सॉन्ग्स असतील तर सजेस्ट करा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्याच्यावरती रिॲक्शन करण्याचा प्रयत्न करेन. चला मग आता पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. जय महाराष्ट्र पुन्हा एकदा. जय हिंद, जय भारत मित्रांनो.